नमस्कार. LS मराठीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाण्याच्या तयारीत. फडणवीसांना पंतप्रधान होण्याची स्वप्न पडतायत. हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर आरोप. विजय वडेट्टीवार यांचा ओबीसी जनगणनेवरून सरकारवर हल्लाबोल. दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे असल्यानं ओबीसींवर अन्याय करता का, वडेट्टीवारांचा संतप्त सवाल. दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन. अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठीच्या देणग्यांमध्ये कथित अफरातफर झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांचं आंदोलन. खड्ड्यानं घेतला आणखीन एक बळी. शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर अपघात. TDRF जवानाचा मृत्यू. लोहगावातील हरणतळे वस्तीत मध्यरात्री बिबट्याचा वावर. बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. आता पाहूयात काही सविस्तर बातम्या. लोकांच्या भावना मी समजू शकतो असं महाजन यांनी वक्तव्य केले. रायगडचा तिढा लवकरच सुटणार असं महाजन म्हणतात. आमच्यात कुठेही अबोला नाहीये. महाजन यांचं वक्तव्य छगन भुजबळांसोबत अबोला नाही. भुजबळांसोबतच्या अबोल्याबाबत महाजनांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय. हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे आणि हा या पावसामुळे इतका वाईट पद्धतीने आता दसलेला आहे. म्हणजे हा आरोबी आहे. रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे आणि रेल्वेचे पट्टी जर आपण सोडली लाईन सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला असतो त्याला सरफेस केलेला असतो तो अतिशय वाईट पद्धतीने दसलेला आहे. या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो. त्याचे मालक अजून आलेले नाहीत, ते येतील. गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे. गडकरी साहेबांच्या कानावर सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली, फोटोसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते. जे एक्सपर्ट आहेत त्यातले ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ते केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल. पाऊस आम्ही काल पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की त्यावर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी. बीडचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांना रोखल्यावरून मुंडेंना सोळंकेचा सल्ला. पत्रकारांना का रोखलं हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा. जिल्हा नियोजन बैठकीनंतर मुंडेंवर सोळंकेंची अप्रत्यक्ष टीका. पुढच्या पत्रकार परिषदेत तरी असं वागू नका, सोळंके म्हणतात. बीड जिल्ह्यातील विविध विकास कामं आणि प्रलंबित प्रश्नांवर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार आणि आमदारांनी पालकमंत्र्यांसमोर आपापले मुद्दे मांडले. सुमारे 4 तास चाललेली बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे. बैठकीदरम्यान कोणत्याही प्रकारची खडाजंगी किंवा वाद झालेला नाहीये. मात्र या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना रोखण्यात आलेल्या मुद्द्यावर आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांना धनंजय मुंडे यांनी का रोखलं हे मला माहित नाहीये. हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा असं सोळंके म्हणतायत. मंत्र्यांना देऊन DPDC बैठकीमध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली. जवळजवळ 4 तास ही बैठक चालली आणि जिल्ह्याचे अनेक प्रश्न विविध लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यापुढे मांडले, खासदारांनी मांडले, पंकजाताईंनी सुद्धा जिल्ह्याच्या वतीनं काही प्रश्न मांडले आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही DPDCची बैठक अतिशय शांततेत विना वादविवाद पार पाडलेली आहे. सुमित्रा पवार बीडच्या दौऱ्यावर होत्या. धनंजय मुंडेंनी का रोखलं हे धनंजय मुंडेंना पत्रकारांनी विचारावं. मी त्या पत्रकार परिषदेमध्ये हजर होतो, त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देणंच योग्य राहील. आणि सुमित्रा पवार यांची पत्रकार परिषद नाही, ते बरोबर आहे, ते सवाल बरोबर आहे. ते गुंडाळण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण सुनेत्रा वहिनींनी भरपूर वेळ दिला होता पत्रकार परिषदेला. परंतु आता त्यांनी ते का वागले ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. किमान इथून पुढच्या पत्रकार परिषदेला त्यांनी तसं वागू नये अशी अपेक्षा त्यांच्याकडून मी ठेवतो. खासदार बजरंग सोनवणे आणि काही बैठकीमध्ये निदर्शनाला माझ्या तरी आलं नाही कुठल्याही प्रकारचा वादविवाद तिथं. त्या ठिकाणी बजरंग सोनवणे असतील, खासदार आपले किंवा धनंजय मुंडे असतील यांच्यामध्ये. आता बातमी नाशिक मधून.
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक होताना दिसतेय. महापालिकेच्या गेट समोर काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसकडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. ठेकेदारांवर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक झायला पाहायला मिळते. महापालिकेच्या गेट समोर काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी करत ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विकास शोधणारा रस्ता गेला खड्ड्यात, कर तर पूर्ण घेता, मग खड्डे का मोफत देता, असा फलक हातात घेऊन काँग्रेसनं आंदोलन केलंय. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव गुगे यांनी. पाहूया. नाशिकमध्ये आज खड्ड्यांच्या संदर्भात काँग्रेस जी आहे ती महापालिकेच्या गेटच्या बाहेर जे आहे ते आता आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत नाशिकमध्ये जे खड्डे वाढलेले आहेत आणि खड्ड्यांमुळे ज्या निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे, या निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर आता काँग्रेस देखील महापालिकेवर जो आहे त्यांचा राग जो आहे तो घोषणाबाजी देऊन जो आहे तो व्यक्त करत आहेत. आणि एकंदरीतच सर्व या ठिकाणी हातात फलक घेऊन जे आहेत सर्व नागरिक या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आले आहे. खड्ड्यांचं शहर नाशिक शहर अशा प्रकारचा आश्रय जो आहे तो एकंदरीत त्यावर दिलेला आहे. काँग्रेसचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, या ठिकाणी खड्ड्यांच्या संदर्भात आंदोलन करत आहात, महापालिकेवर रोष व्यक्त करतात? नाशिक शहरात आजपर्यंत भरपूर कुंभमेळा झाले, पण या कुंभमेळ्यात जे कॉन्ट्रॅक्ट वाटले गेलेले हे कोणीही स्थानिक नसल्यामुळे इथं जे आजपर्यंत जे खड्डे इतके खड्डे झालेले याच्यात आज 5 लोकांचा जीव गेलेला आहे. त्या ओबीसींच्या जीवावर सरकार स्थापन झालंय. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री मराठ्यांचे असल्यानं ओबीसींवर अन्याय होतोय का? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सवाल. विदर्भातील 11 जिल्ह्यात ओबीसींचा एल्गार होणार. ओबीसी महामोर्चाच्या वतीनं आयोजित विदर्भातील 11ही जिल्ह्यामधून जाणाऱ्या या मंडल यात्रेच्या शुभारंभाला सुरुवातीला या मंचावर उपस्थित सन्माननीय इमले साहेब, वैरागडे साहेब, आमचे लांबट सर, सावेजी, शुभदा झंझारजी, पिसे साहेब, आमचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद साखरकर, महिला अध्यक्ष जयश्री बोरकर, आमचे जयंतजी जोडे, रोशन भाऊ दामुळकर, गोपालजी सेलोकर, सुरेश भाऊ कंगार, कृष्णाजी बेले, रोशनजी उरकुडे आणि अंकुजी पंचबुद्धे या मोर्चाचे मुख्य संयोजक, आमचा सहकारी ओबीसी साठी रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता, नेता नाही तर कार्यकर्ता म्हणून या ओबीसी चळवळीला ताकद देणार. छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया मांडताना नाशिक मधल्या रस्त्यांची मोठी समस्या व्यक्त केली आहे. पालकमंत्री पदाबाबतचा बॅनर काढायला लावलाय. भुजबळ यांचं वक्तव्य. ओबीसी जनगणना ही आमची जुनी मागणी आहे. भुजबळ म्हणतायत माझी कोणाबद्दलही नाराजी नाही. भुजबळ यांचं वक्तव्य. महापालिकेमध्ये 99 गाड्या घ्या अशा स्वरूपाची मागणी सत्ताधारी विरोधक दोन्ही बाजूने झाली. आणि कुठल्या गाड्या? स्कॉर्पिओ आता सध्या आहे, त्याच्याऐवजी इनोवा क्रिस्टा हवी. उपमहापौर आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांना स्कॉर्पिओ गाडी आहे त्याच्याऐवजी सध्याच्या मुद्द्यावर इनोवा क्रिस्टा घ्या म्हणून प्रस्ताव आलेला आहे, तो मंजुरी केली. नाही, त्याच्यात मुद्दा असा आहे की ज्या आत्ता गाड्या घेतल्या ना स्कॉर्पिओ, ते 4 महिन्यांपूर्वी घेतल्या. म्हणजे महापालिकेचे अधिक पैसे अशा स्वरूपात महापालिकेचे इतके दिवस महापौर होतात, मुंबईत तुम्ही काम केलंय, ठीक आहे. पूर्वीचं काय आता हे अनेक नवीन गाड्या आलेल्या आहेत, पण तो जर नुकत्याच जर गाड्या घेतल्या असतील
थोडे दिवस वापरून थोड्या दिवसानंतर महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना तुम्ही आणि भाजप एकत्र आहात. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे प्रचंड वाद होतात कारण मुंबईत थेट त्यांनी सांगितलं शिंदे की माझ्या नादाला लागाल तर याद राखा म्हणून. इतक्या विकोपाला कसा वाद मित्र पक्षांमध्ये जातो? आता मला काय वाचलं ते मुख्यमंत्री त्याच्यात पाहतील काय करायचं. शेवटी या राज्याचे आणि आमच्या सगळ्यांचे प्रमुख ते आहे आणि आजचे वाद जर असतील तर ते निश्चितपणे लक्ष घालून ते ठरवतात. या होत्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात काही महत्त्वाच्या विशेष घडामोडी. बीडमध्ये कागदावरच्या विकास योजना विरोधात गावकऱ्यांची लढाई. थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भ्रष्टाचाराचे भरवले प्रदर्शन. पुणे पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस. सराईत गुन्हेगाराची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर येताच 11 पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस. साताऱ्यातील सडा वाघपूर पठारावर थार गाड्यांचा जीवघेणा स्टंट. सोशल मीडियावर व्हायरल. स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. अहिल्यानगरमधील संगमनेर शहरात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश. 12,40,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिंगोलीतील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित कृषीरत्न पुरस्काराचं वितरण. 60 प्रगतशील शेतकरी कृषीरत्न पुरस्कारानं सन्मानित. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील तरुणाची मारहाण करून हत्या. जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला. पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. परभणीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार. निवडणुकीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. माजी शिवसेना आमदार आणि नगरसेविका यामिनी जाधवांची कर्करोगाशी झुंज. प्रकृती ढासळल्यानं मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल. सांगलीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. चिनी बेदाण्यावर बंदी घालावी यासह विविध मागण्यांसाठी द्राक्ष उत्पादकांचा एल्गार. बीडमध्ये परळीतील नवनिर्मित भक्त निवासाची धनंजय मुंडेंकडून पाहणी. कामातील गुणवत्तेच्या त्रुटींवर व्यक्त केली नाराजी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.